न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधील। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने दमदार कामगिरी केली। अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेची धडक कारवाई। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ टेम्पोतून 264 किलो गांजाची वाहतूक करताना 2 जणांना अटक करून सुमारे 1,32 लाखाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा परिसरात सापळा रचून नाणेकरवाडीजवळ टाटा कंपनीचा पिवळसर रंगाचा टेम्पो नंबर MH12UM 1155 मधील इसम राम व्यंकट पितळे वय वर्ष 25 राहणार समता शाळेजवळ धनगर वस्ती उराळी देवाची पुणे आणि श्रेयस प्रदीप चव्हाण वय वर्ष 21 राहणार ढमाळवाडी भेकराई नगर हडपसर पुणे हे त्यांच्या ताब्यातील टेम्पोमध्ये एकूण 264 किलो 226 ग्रॅम गांजा असं एकूण 1,32,11,300 रुपये या गांजा जप्त करून 2 आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे। सर, पुणे नाशिक महामार्गावर आपण गांजावर कारवाई केलेली आहे। नेमकं किती क्वांटिटी मध्ये गांजा आपण जप्त केलेला आहे आणि एकूणच हा गांजा कुठून आणण्यात आला होता आणि त्याविषयी अजून काय पुढील माहिती? पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळ टेम्पोतून जवळपास 264 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा 1,32,00,000चा माल आहे। पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये सगळ्यात मोठी गांजा पकडण्याची कारवाई आहे। सर, यातील आरोपी त्याच्याविषयी अजून काही माहिती मिळू शकते का? नाही, तपासावर केस आहे। अजून काही आरोपी आम्हाला ताब्यात घ्यायचे म्हणून आम्ही काही जास्त डिस्क्लोज करत नाही। नाही, ते आम्ही मुद्दामून आता डिस्क्लोज नाही करतो। तपासाचा भाग एकदा तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती देतो आम्ही। कारण की मोठ्या प्रमाणात मान्य आहे, पण पुढचे लीड्स कसं आहे अजून तपास आता सुरू आहे। बाकी आरोपी ताब्यात घेतले पूर्ण कळल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवस्थित कल्पना देऊ त्याची। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।